ठीक आहे. तर आजचा टॉपिक आहे आपला दिनदर्शिका. अतिशय हार्ड वाटणारा टॉपिक असं तुम्हाला वाटतं, पण ॲक्च्युली हा टॉपिक अजिबात हार्ड नाही. कसा पाहूया आपण. सगळ्या कन्सेप्ट मी तुम्हाला एकदम सांगणार नाही आहे. जसा प्रश्न येईल तशा तशा आपण कन्सेप्ट क्लिअर करत जाऊ. ओके, ठीक आहे. आता हा जो पार्ट आहे हा आपण एक दोन पार्टमध्ये डिव्हाइड केलेला आहे, कारण एकदम सगळ्या कन्सेप्ट आपण घेणार नाहीये. त्या पचल्या पण पाहिजेत आपल्याला, सगळ्यात इम्पॉर्टंट. ठीक आहे. तर एक एक पार्ट आपण पाच जाऊया. सगळ्या कन्सेप्ट मी तुम्हाला एकदम सांगत नाही, जसा प्रश्न येईल तशी कन्सेप्ट क्लिअर होईल, म्हणजे तिथं ती वापरणं पण होईल आणि ती युटिलाइज झाल्यामुळे तुमच्या लक्षात बसायला पण सोपी जाईल. आणि एकदम सगळ्या येण्यापेक्षा एक एक आली तर ते बेटर राहील. ओके, ठीक आहे. तर या पद्धतीने आपण सुरुवात करतोय. आजचं जे लेक्चर असणार आहे हे बेसिक आहे असं समजा. याच्यानंतर अजून आपण एक लेक्चर घेणार आहे, त्यामध्ये तुमचा अजून नंबर ऑफ क्वेश्चन वाढल्यामुळे तो पार्ट पूर्ण दिनदर्शिका हा काय होईल, कम्प्लीट होईल. तर आजच्या लेक्चरमध्ये तुम्ही बेसिक, याच्यापेक्षा जास्त प्रश्न विचारले जात नाहीत बेसिकमध्ये. बळा चालू करतो. ठीक आहे. तर पहिला प्रश्न. एक मिनिट. काय पहिला प्रश्न? हा, पहिला प्रश्न काय? पहा, सीमाचा जन्म 8 ऑगस्टला झाला. सीमापेक्षा स्वाती 5 दिवसांनी मोठी आहे. यावर्षी 15 ऑगस्टला रविवार आहे, तर स्वातीचा वाढदिवस कोणत्या दिवशी येतो? ओके, ठीक आहे. सिंपल क्वेश्चन आहे. पहा, सीमाचा जन्म कधी आहे? 8 ऑगस्ट. ओके, म्हणजे इथं सीमा सीमा कधी आहे? 8 ऑगस्ट. ओके, ठीक आहे. सीमापेक्षा स्वाती किती दिवसांनी मोठी आहे? म्हणजे याच्या पुढे जायचं का मागे जायचं? मागे जायचं. ओके, मग 8 मधनं 5 जर मायनस केले तर किती आले? 3. म्हणजे स्वातीचा जन्म कधी आहे? स्वाती कधी असणार आहे आता? स्वाती कधी असणार आहे? 3 ऑगस्ट. ओके, ठीक आहे. या वर्षी 15 ऑगस्ट रविवारी आहे. 15 ऑगस्ट. ओके, कधी येतो? आपण 15 ऑगस्ट लिहितो. ओके, ठीक आहे. 15 ऑगस्ट कधी आहे? रविवार. ओके, आहे. तर स्वातीचा वाढदिवस कोणत्या दिवशी येतो, म्हणजे स्वातीचा जन्म कोणत्या दिवशी झाला हे आपल्याला काढायचं. आता लक्षात घ्या, 15 ऑगस्टला रविवार येतो, याचा अर्थ 1 तारखेला रविवार होता. 1 ऑगस्टला रविवार होता. आता तुम्ही म्हणाल सर कसं काय? इथं आपल्याला एक कन्सेप्ट क्लिअर करायची. 1 तारखेला कोणता वार होता? मी काय म्हणतोय, 1 ऑगस्टला कोणता वार होता? रविवार होता. तुम्ही म्हणाल कसं? एक लक्षात ठेवा, कोणत्याही महिन्याच्या कोणत्याही तारखेला पकडायचं, त्याच्यात 7 मिळवले तर जी पुढची डेट येते त्या दिवशी तोच वार रिपीट होतो. त्या दिवशी तोच वार रिपीट होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, कन्सेप्ट काय आहे पहा, कन्सेप्ट पाहतोय आपण. 1 तारखेला समजा सोमवार आहे. 1 तारखेला वार कोणता आहे? सोमवार. ह्या 1 तारखेत जर मी 7 मिळवले तर किती झाले? 8. 8 तारखेला परत कोणता वार येणार? सोमवार. याच्यामध्ये जर परत मी 8 मिळवले तर, सॉरी 7 मिळवले तर 7 मिळवत जायचं. काय होणार आहे? 8 मध्ये 7 मिळवले तर 15. परत कोणता वार येणार? सोमवार. कोणतीही तारीख पकडा, त्याच्यात 7 मिळवा, परत तोच दिवस तुम्हाला काय झालेलं दिसेल? रिपीट झालेलं दिसेल. म्हणजे जर तुम्हाला विचारलं काय 20 तारीख आहे आणि 20 तारखेला शनिवार आहे, परत शनिवार कधी असणार आहे? 27 तारखेला. लक्षात ठेवा, शनिवार आहे. कोणतीही तारीख पकडा, 15 तारखेला जर मंगळवार दिला तर परत मंगळवार कधी येणार? 15 आणि 7 22. म्हणजे 22 तारखेला परत काय होणार? मंगळवार. म्हणजे कोणत्याही दिवसाची एक तारीख पकडा, त्याच्यामध्ये 7 मिळवा, पुन्हा तोच दिवस तुम्हाला काय झालेला दिसेल? रिपीट झालेला दिसेल. आता मी तुम्हाला पहा, आपल्याला इथे काय सांगितले? 15 तारखेला कोणता वार आहे? मंगळवार आहे. याचा अर्थ मी काय केलं? 15 तून 7 मायनस केल्यावर कुठं आलो मी? 8. म्हणजे 8 ला काय असणार? परत रविवार असणार. रविवार मधनं मी परत 7 मायनस केले. जसे आपण +7 करून तोच दिवस मिळतो, तसे +-7 करून सुद्धा काय भेटणार आहे? तोच दिवस मिळणार आहे. मग 8 मधून मी परत 7 मायनस केले, कोणाला? 1. याचा अर्थ 1 तारखेला कोणता वार असणार आहे? रविवार. मला विचारलंय कोणता? 3 ऑगस्ट. म्हणजे 1 ला जर रविवार आहे तर 2 ला सोमवार, बरोबर. आणि 3 ला, म्हणजे तुमचा ऑप्शन कोणता आहे? 4.
म्हणजे इथं आता या प्रश्नामध्ये तुम्ही कोणती कन्सेप्ट शिकलात? या प्रश्नात तुम्ही कोणती कन्सेप्ट शिकलात? कोणताही दिवस रिपीट होतो कधी? त्या तारखेत 7 दिवस फक्त काय करायचे, 7 काय करायचा, ऍड करायचा. तोच दिवस तुम्हाला काय झालेला दिसेल, रिपीट झालेला दिसेल त्याच महिन्यात. लक्षात आलं? ओके, ठीक आहे, डन. एवढंच लक्षात ठेवा. आता पहा काय सांगितलंय, 10 दिवसांपूर्वी शुक्रवार होता. 10 दिवसांपूर्वी, 10 दिवस. ओके, उद्यानंतर तिसऱ्या दिवशी, म्हणजे आजचा दिवस, आजपासून 10 दिवस मागे, आजचा दिवस, उद्याचा दिवस, आणि उद्या नंतर तिसऱ्या दिवशी, म्हणजे परत किती दिवस आले? 3 दिवस. म्हणजे टोटल दिवस किती आले? 15. कसे? पहा, हा कोण आहे? आज. आणि हा कोण आहे? उद्या. आजपासून मागे किती दिवस सांगितले त्यांनी? 10 दिवसांपूर्वी. म्हणजे कालचा दिवस धरला तर 1 दिवस, 1 दिवसापूर्वी म्हणजे कालचा दिवस, 2 दिवसापूर्वी म्हणजे 2 दिवस मागे गेलो, असं करत 10 दिवसांपूर्वी. म्हणजे आजपासून 10 दिवस म्हटले का 10 दिवस मागे आले. उद्यानंतर म्हणजे आजचा सोडून परत उद्याचा सोडून सांगितले, म्हणजे आज आणि उद्या परत काय झाले त्याच्यात ऍड झाले. आणि परत किती दिवसांनी सांगितले? 3 दिवसांनी. म्हणजे किती दिवस आले? 15. बरं, आणि तेव्हा कोणता वार होता? शुक्रवार. म्हणजे थोडक्यात असं समजायचं का, 1 तारीख आणि 15 तारीख, 15 दिवस झाले का नाही? 1 तारखेला वार कोणता होता? 10 दिवसांपूर्वी. आणि 15 तारखेचा काढायचा आहे थोडक्यात. लक्षात आलं का? टोटल दिवस किती आले? 15 दिवस आले. हे तर मान्य आहे तुम्हाला, बरोबर आहे? आज उद्या मागचे 10 दिवस आणि पुढचे 3 दिवस आणि आज उद्या असे 15 दिवस झाले, बरोबर आहे? आणि याचा अर्थ काय झाला? 10 दिवसांपूर्वी, म्हणजे टोटल जर ह्या डेटला आपण धरलं तर इथून कंप्लीट 10व्या, म्हणजे ह्या इथपर्यंत जर गेलो, म्हणजे थोडक्यात कुठे गेलो आपण? 1 तारखेला गेलो. म्हणजे 1 तारखेला कोणता वार होता? शुक्रवार होता. 1 तारखेला शुक्रवार आहे, म्हणजे परत शुक्रवार रिपीट कधी होणार आहे? 8 ला, कारण 7 मिळवायचे, बरोबर आहे? मग त्याच्यात परत 7 मिळवले, 8 मध्ये 7 म्हणजे कोण आलो? 15. म्हणजे आता परत कोणता वार असणार आहे? ऑप्शन नंबर 2, परत शुक्रवार. म्हणजे एक तुम्हाला ट्रिपलेट मिळालंय, 1 तारीख, 8 तारीख आणि 15 तारीख. दिवस काय असतात? सेम. नंतर कुठे येणार? 22. नंतर कुठे येणार? 29. दिवस काय असणार आहे? सेम. आले लक्षात? कन्सेप्ट क्लिअर? कोणत्याही महिन्याच्या कोणत्याही तारखेत 7 दिवस वाढवा, सेम दिवस परत काय झालेला असणार आहे? रिपीट झालेला असणार आहे. ओके, त्यानंतर आता त्याच्या पुढचा प्रश्न. आता इथे एक छोटीशी दुसरी कन्सेप्ट तुमची रिपीट होईल. काय कन्सेप्ट रिपीट होईल? पहा, खालीलपैकी कोणते वर्ष लीप वर्ष? आता हा तर सिंपल क्वेश्चन आहे. कोणत्याही वर्षाला तुम्ही 4 ने डिवाइड करायचं, जर पूर्ण भाग गेला तर समजायचं ते काय? लीप वर्ष आहे, अदरवाइज लीप वर्ष नाही. इथं पहा, 1300, 1600, 1400, 1500, 1600, कुठं जाणार आहे? 4 ने भाग 1600 ला, संपला विषय. पूर्ण भाग गेला पाहिजे, त्या पूर्ण वर्षाला काय गेला पाहिजे? भाग गेला पाहिजे. 4 चौक 16, बरोबर? इथं नाही जात, इथं नाही जात, इथं नाही जात. म्हणजे कोणतंही वर्ष लीप वर्ष, कळलं का तुम्हाला? त्या वर्षाला कितीने भागायचं? 4 ने भागायचं. आता इथं परत काय? खालीलपैकी कोणते लीप वर्ष नाही, म्हणजे आहे कोण कोण? हे आहे, ए आहे, हे आहे. आता तुम्ही म्हणाल कसं काय? 4 त्रिक 12, 4 चौक 16, 4 2 8, 4 ने शेवटच्या 2 संख्येला भाग जातो, म्हणजे याचा अर्थ त्या सगळ्या संख्येला भाग जातो, बरोबर? मग तुम्ही म्हणाल सर, मग इथं तर सगळ्यांच्या शेवटी 0 0 0 0 2 2 0 आहेत, मग इथं का नाही असं केलं? खरं तर शेवटी 2 0, परत 2 0, परत 2 0, परत 2 0, बरोबर? आता हे जर तुम्ही पाहिले तर डायरेक्ट काय? डायरेक्ट काय? वर्ष 1300, बरोबर? 1400, 1500, 1600. यावेळेस 400 ने भागायचं. कितीने भागायचं? म्हणजे 1600 ला आपण कितीने भागलं? 400. आता तुम्ही सर असं काय, ह्या 2 संख्येना भाग जातो हे कळलं आपल्याला, बरोबर आहे? पण आता पहा, जर 4 ने भाग म्हण, मग हे सगळेचे सगळे लीप वर्ष झाले का? 4 ने भाग, सगळ्या वर्षांना 4 ने भाग जातो, म्हणजे सगळीचे सगळे लीप वर्ष झाले का? नाही. म्हणजे इथं तुमची अजून एक कन्सेप्ट क्लिअर झाली. काय? जर बिटवीन वर्ष असेल, बिटवीन म्हणजे 1630, 1650, 1670 असं बिटवीन मधलं वर्ष जर असेल तर कितीने भागायचं? 4 ने. आणि डायरेक्ट शतक जर आलं असेल, म्हणजे काय? 1600, 1500, 1400, 1200, 1300 असं जर आलं असेल तर कितीने भागायचं? 400 ने. म्हणजे
ह्या 2 शून्याला हे 2 शून्य काय होतात, कॅन्सल होतात. आता 4 ने भाग गेला पाहिजे. लक्षात आलं? म्हणजे आता तुमच्या किती कन्सेप्ट क्लिअर झाल्या? 3. पहिली महिन्याची 7 दिवस वाढवले तोच वार रिपीट होतो. डायरेक्ट वर्ष जर विचारलं 1600 1500 कितीने भागायचं? 400. आणि मधलं जर आलं तर कितीने भागायचं? 4. ओके, लीप वर्ष कसं ओळखायचं कळलं? ठीक आहे, आलो आपण त्याच्या पुढे. काय खालीलपैकी कोणते वर्ष लीप वर्ष नाही? कोणते नसणार आहे? ओके, याला 2 ने भाग जात, सॉरी 4 ने भाग जात नाही. आता इथं आलो आपण. काय प्रश्न आहे पहा. 10 जानेवारीला सोमवार होता, तर 22 जानेवारीला कोणता? 10 जानेवारीला जर सोमवार असेल तर परत सोमवार कधी असणार आहे? 10 ला जर सोमवार आहे तर 17 ला परत कोण असणार आहे? सोमवार. परत याच्यात 7 मिळवा, 24. 24 ला परत कोण सोमवार, पण आपल्याला विचारलंय 22, म्हणजे याच्या आधी 1 आणि 1. बरोबर आहे? म्हणजे काय, याच्या आधी 1 गेलो, कोण वाला? रविवार, आणि त्याच्या परत आधी 1 गेलो, शनिवार. बघा आतापर्यंत अवघड वाटणारे प्रश्न किती सोपे व्हायला सुरुवात झाली. ओके, ठीक आहे. 2000 साली शिक्षक दिन गुरुवारी होता, तर 2001 साली प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी होता? आता याच्या अजून काही कन्सेप्ट क्लिअर व्हायचे होतील तुम्हाला. पाहता काय पाहताय आपण इथं? 2000 साली शिक्षक दिन काय कधी होता? गुरुवार. शिक्षक दिन कधी असतो? 5 सप्टेंबर. ओके, शिक्षक दिन किती आहे? 5 सप्टेंबर. बरोबर. 2001 साली प्रजासत्ताक दिन कधी असतो? प्रजासत्ताक दिन कधी असतो? 26 जानेवारी. 2000 पासून 2001 पर्यंत जायचे, म्हणजे पुढे जायचे. सरळ जाऊया आपण. बरोबर आहे? ठीक आहे. कोणता महिना चाललाय? सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी. आधी काय करायचं? पहिल्या आणि शेवटच्या महिन्याच्या तारखा लिहून घ्यायच्या. तारखा म्हणजे डेट, किती दिवस राहिले तिथं. सप्टेंबर मध्ये 5 सप्टेंबरला कोणता वार? 5 सप्टेंबर गेला म्हणजे किती दिवस राहिले? सप्टेंबर मध्ये टोटल दिवस किती असतात? 30. 30 मधून 5 गेले, राहिले किती? 25. बरोबर आहे? किती दिवस राहिले? 25. त्यानंतर इथं ऑक्टोबर मध्ये किती दिवस? ऑक्टोबर मध्ये दिवस असतात किती? 31. पहा आता, मग मी इथं 31 पहा, तुम्ही 31 सुद्धा लिहू शकता. ओके, ठीक आहे. आधी आपण काय करू? जानेवारीचे पण दिवस लिहून ठेवू. जानेवारी किती आहे? 26. तर 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन आहे. ओके, ठीक आहे. मग आता राहिला ह्या 3 महिन्यांचा विषय. इथे तुम्ही डायरेक्ट दिवस लिहू शकता. ऑक्टोबरचे 31 दिवस, नोव्हेंबरचे 30 दिवस आणि डिसेंबरचे 31 दिवस. ते माहिती आहे तुम्ही लहानपणी, जानेवारी फेब्रुवारी 30 31 30 31, फक्त फेब्रुवारीला तुम्ही 28 म्हणायचे. बरं, जानेवारी फेब्रुवारीला 28 म्हणा. त्यानंतर मार्च एप्रिल मे जून. लहानपणी आपल्याला इथं शिकवलं, ते माहिती सगळ्यांना, ते काही सांगायची गरज नाही. आता इथं पहा, इथं तुम्ही डायरेक्ट 31 लिहू शकता, पण मी इथं 3 लिहितोय. तुम्ही इथं नोव्हेंबर मध्ये डायरेक्ट 30 लिहू शकता, पण मी इथं 2 लिहितोय. परत डिसेंबर मध्ये तुम्ही 31 लिहू शकता, पण मी परत 3 लिहितोय. तुम्ही म्हणाल कसं काय? पहा, 31 दिवस आहेत, 7 ने भागलं तर 7 चोक 28. अजून 31 ला किती दिवस बाकी? 3. म्हणून मी 3 लिहिला. का? कारण तेच दिवस काय होणार तिथं? रिपीट होणार आहेत. मग खरे वेगळे दिवस किती पडणार आहेत? 3च. इथं 2 का लिहिले? कारण नोव्हेंबर किती दिवसांचा आहे? 30 दिवसांचा. त्याला कितीने भागलं? 7. 7 चोक 28, म्हणजे खरे वेगळे दिवस 2च पडणार आहे. मग एकतर तुम्ही, म्हणजे तुम्ही 30 जरी घेतलं तरी तेच कॅल्क्युलेशन पर्यंत पोहोचणार आहे, आणि 2 जरी घेतलं तरी त्याच कॅल्क्युलेशन पर्यंत. म्हणजे तुम्हाला एखाद्या महिन्याचे काही कसे दिवस घ्यायचे कळलं का? कोणत्याही महिन्याचे जर इन बिटवीन आपल्याला ऍडिशन करायला सांगितली तर अख्खे दिवस ऍड करत बसायचं नाही. काय करायचं? त्या महिन्यातले दिवस पाहिजे, 28 काय करायचे? त्याच्यातून बाहेर काढून टाकायचे, कारण तेवढे काय होणार आहेत? रिपीट होणार आहेत, आणि दॅट्स इट. ते ऍड करायचं. आता यांची काय करूया आपण? बेरीज करूया. यांची बेरीज काय होईल सांगा? यांची बेरीज किती आली? 30. आणि यांची बेरीज किती आली? 29. म्हणजे टोटल हे किती झाले? 59. बरोबर आहे? डन इथपर्यंत? ठीक आहे. मग आता 59, हा जो 59 आलाय, परत याला किती भागायचं? एवढे दिवस आहेत ना, याच्यात पण दिवस रिपीट किती होणार आहेत? 7. म्हणून 7 ने आपण काय केलं? परत डिवाइड केलं.
मग काय म्हणे 7 8 56, म्हणजे किती दिवस राहिले अजून बाकी? 56 गेले याच्यातून, म्हणजे किती आले? 3 दिवस बाकी. आणि आपण कुठे चाललोय? पुढे चाललोय ना. ओके, कोणता वार होता शिक्षक दिनाच्या दिवशी? गुरुवार. त्याच्या पुढे 3 दिवस मोजा. कोणता वार? शुक्रवार, शनिवार, रविवार. रविवार आहे का इथं? रविवार, ऑप्शन नंबर 1. काय केलं? एकदम सिंपल. 25 तारखेला काय असतो? 5 सप्टेंबरला काय असतो? शिक्षक दिन. उरले दिवस किती? 25. प्रजासत्ताक दिन कधी असतो? 26. आणि हे लगेच 2000 नंतर 2001 साली, म्हणून आपण सलग लिहून घेतलं. मधल्या महिन्याचे अख्खे दिवस लिहून घेतले नाही, उरलेले दिवस घेतले 28 कट करून. आलं? सगळ्यांची बेरीज केली, ते आले 59. एवढे दिवस आहेत. परत त्याचे दिवस रिपीट होणार आहेत, म्हणून 7 ने परत डिवाइड केले. 3 दिवस राहिले, याच्यापेक्षा 3 दिवस पुढे जा, संपला विषय. हा जर प्रश्न उलटा विचारला असता तर म्हणजे काय? 2000 इथं काय 2001 साली शिक्षक दिन म्हणजे किंवा प्रजासत्ताक दिन काय होता? रविवारी होता. तर 2002 साली 2000 साली शिक्षक दिन कधी? तर आपल्याला काय भेटलं असतं? परत 3च आकडा भेटला असता. फक्त 3 आपल्याला काय यावं लागलं असतं? रिवर्स यावं लागलं असतं. लक्षात आलंय? समजलंय? डन. येतील प्रश्न रिवर्सचे पण त्यावेळेस पाहूया. आता इथं जर शिक्षक दिन मंगळवारी असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या दिवशी? आता पहा, शिक्षक दिन कधी असतो? 5 सप्टेंबर. गांधी जयंती कधी असते? 2 ऑक्टोबर. आता परत हे पण पाठ पाहिजे, नाही तर तिथे घोटाळा व्हायचा. गांधी जयंती ठीक आहे, तेवढं तरी पाठ ठेवा, बेसिक. ओके, म्हणजे याचा अर्थ काय झालं? सप्टेंबर मध्ये किती दिवस राहिले? 5 वजा करा. त्याच वर्षी सांगितलंय ना, तर त्याच वर्षी म्हणजे किती राहिले? 25. आणि इथून किती आले? सॉरी 2 ना, ऑक्टोबरचे 2 आणि सप्टेंबरचे 25. 5 गेले. सप्टेंबर मध्ये ऑलरेडी 30च दिवस असतात, त्यातले 5 कट केले, राहिले 25. आणि 2 ऑक्टोबरला लगेच सप्टेंबर नंतर लगेच पुढचा येतो महिना ऑक्टोबर मिळतो. म्हणजे टोटल किती आले? 27. 27 ला कितीने वागणार तुम्ही आता? 7 ने वागायचं. 7 त्रिक 21, 7 चौक 28, म्हणजे किती उरले? किती? 6. बरोबर आहे. आणि आपण पुढे चाललोय, म्हणजे मोजा 6 दिवस. कोणता वार होता? मंगळवार होता. मंगळवार नंतर 6 दिवस: बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार. सोमवार आहे का इथं? ऑप्शन नंबर 2. लक्षात पहा, तर किती सोपं झालं कॅलेंडर. हा, किमान बेसिक एवढं तर त्या वर्षी मागे पुढे थोडं यायला. 3 फेब्रुवारी 2004 रोजी मंगळवार होता, तर खालीलपैकी कोणता वार त्याच महिन्यात 5 वेळा येईल? फेब्रुवारीत 5 वेळा कोणता दिवस येतो का? नाही. का? फेब्रुवारी महिना असतोच किती? 28 दिवसांचा. 7 चोक मी प्रत्येक वाट्याला किती येणार? 4च दिवस येणार. बरं, मी एकाच्याच वाट्याला फक्त 1 दिवस एक्स्ट्रा मिळतो, आणि तो कोणाच्या वाट्याला येणार? 1 तारखेची. जो दिवस 1 तारखेला असतो तोच 5 वेळा येतो. का? 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 चोक 28. बरोबर. आणि आपण सिक्वेन्स पाहिला होता पहा, 1 ला जो वार येतो तोच कधी येतो? परत 8 ला. तोच कधी येतो? 15 ला. तोच परत कधी येतो? 22 ला. आणि तोच कधी येतो? म्हणजे 1 तारखेला जो वार असणार आहे तोच किती वेळा येऊ शकतो? 5 वेळा. ओके. आणि 2004 हे कोणतं वर्ष आहे? लीप वर्ष आहे. आणि हे जर लीप वर्ष आहे तर त्या फेब्रुवारी महिन्यात किती दिवस आलेले आहेत? बरोबर आहे. फेब्रुवारी महिन्यात किती दिवस आले? 29 दिवस आले. म्हणजे जो दिवस 1 तारखेला फेब्रुवारीत पहा, फेब्रुवारी तसं काय सांगतो? तसा फेब्रुवारी किती दिवसांचा आहे? 28. प्रत्येक दिवस किती वेळा येतो? फक्त 4 वेळाच येतो. एकच दिवस त्या महिन्यामध्ये 5 वेळा येतो, तो पण कधी? 29 तारीख असेल तर. आणि तो दिवस कोणता 5 वेळा रिपीट होतो? जो दिवस काय असतो? 1 तारखेला. म्हणजे इथं तुमची अजून एक कन्सेप्ट क्लिअर झाली का? फेब्रुवारी महिन्यात जो दिवस 1 तारखेला येतो तोच 5 वेळा होऊ शकतो रिपीट. मग आता ते म्हणतात 3 तारखेला जर मंगळवार आहे तर 2 तारखेला कोणता वार होता? सोमवार ना. मग 1 तारखेला कोणता होता? मग रविवारच किती वेळा होणार? आलं लक्षात? जो 1 तारखेला आहे तोच 29 ला रिपीट असणार आहे. आलं लक्षात? समजलंय? त्यासाठी हीच कन्सेप्ट आपली फक्त चाललेली आहे पा. ओके, डन. आलो आपण पुढच्या. काय पहा इथं काय दिलं इथं? 1 जानेवारी काय सांगितलंय? 1 जानेवारी 2002 रोजी मंगळवार असेल तर
1 जानेवारी 2002 रोजी मंगळवार असेल तर 1 जानेवारी 2008 ला कोणता वार असेल? आता मात्र गंमत आहे. काही नाही, एकदम एकच कन्सेप्ट लक्षात ठेवा. डायरेक्ट कन्सेप्ट सांगतोय मी तुम्हाला. 365 1 जानेवारीला 1 जानेवारीला 1 जानेवारीला जो दिवस असतो, समजा 2000 साली जो दिवस असेल, 2001 साली असं कन्सिडर करू आपण, 2001 साली, तर 1 जानेवारी 2002 साली इथं जर सोमवार असेल तरी इथं मंगळवार असतो. हे लक्षात ठेवा. म्हणजे काय कळलं तुम्हाला? इथं दिवस फक्त काय होतो, एकनी पुढे जातो. कन्सेप्ट क्लिअर झाली? दिवस कितीनी पुढे जातो? एकनी. पण जर लीप वर्ष असेल तर 2 वर्ष 2 दिवसांनी पुढे जातो. लक्षात आलं? म्हणजे हेच जर तुम्हाला काय करायचं असेल, 2004 ला म्हणजे 1 जानेवारी काय लिहितोय या ठिकाणी, 1 जानेवारी 2004 ला 1 जानेवारी 2004 ला जर सोमवार असेल तर 1 जानेवारी 2005 ला 2 दिवस पुढे जायचं, मंगळवार आणि बुधवार. मग इथं कोणता दिवस असणार आहे? बुधवार. लक्षात आलं? म्हणजे लीप वर्ष जर असेल तर दिवस कितीनी पुढे जातो? 2 नी पुढे जातो. आणि लीप वर्ष नसेल तर 1 नी पुढे जातो. लक्षात आलंय? ठीक आहे, डन. बेसिक आहे. आता 2 कन्सेप्ट नवीन तुम्हाला लक्षात आलेले आहेत. 365 दिवसांचं वर्ष जर असेल तर 1 नी पुढे जायचं फक्त, आणि 366 दिवसांचं जर वर्ष असेल तर 2 नी पुढे जायचं. आता इथं सांगितलं 2002 ते 2008 किती वर्ष आहे रे? 6 वर्ष. म्हणजे एक तर फायनल झालं, 6 दिवसांनी पुढे जाणार आहे. बेसिक बरोबर आहे. 2002 ते 2008 मध्ये लीप वर्ष, मध्ये लीप वर्ष किती येतात? एकच, 2004. बरं, म्हणजे दिवस तिथं मी 1 नी वाढवतो ना सर. तुम्हीच आता म्हणले लीप वर्ष असेल तर 2 नी पुढे वाढतो. ऑलरेडी याच्यात 1 वर्ष धरलंय ना. 6 वर्षाचे जे आपण धरले 6 वर्ष, त्याच्यात ऑलरेडी एक ऍड केलेलाच आहे. बरोबर. मी तसं पाहायला गेलं तर लीप वर्ष किती आहेत? टोटल वर्ष किती आहेत? 6. त्यातली बेसिक वर्ष किती आहेत? 5. आणि लीप वर्ष किती आहे? म्हणजे याचे दिवस किती? 5. आणि याचे दिवस किती? 2. म्हणजे टोटल दिवस किती आले? म्हणजे थोडक्यात तेच केलं ना. 6 वर्षांचे 6, लीप वर्ष 1 असेल तर 1 ऍड करा. बरोबर उत्तर किती मिळालं परत? 7. आता तुम्हीच सांगा, 1 तारखेला सोमवार आहे, 7 दिवसांनी परत कोणता वार येणार? सोमवारच येणार ना. मग जर 1 जानेवारीला मंगळवार दिलाय आणि 7 दिवसांनी परत कोणता वार येणार? ऑप्शन काय तुमचं? 7 दिवसांनी तर तोच वार रिपीट होतो. 7 नी भागल्या वेळेला काय राहिलं? 7 नी भाग झाल्यावर बाकी किती राहिली? 0 ना. उत्तर किती आले? 7. आपण जनरली काय करत होतो? 7 नी भागत होतो. मग 7 नी ह्या 7 ला भागलं तर उत्तर किती आलं? 0. सॉरी, उत्तर 1 आलं, बाकी 0 राहिली. बाकी जर 0 राहिली तर परत मंगळवारच आला ना. 1 दिवस पुढे पण ढकलायचा नाही, मागे जायचं नाही, काहीच नाही करायचं. आहे तोच वार तिथं मिळाला. आणि आपण पहिल्याच प्रश्न शिकलोय. काय शिकलो? दिवस काय होतो? 1 तारखेला जो दिवस आहे तोच 7 दिवसांनी रिपीट होतो. मग 7 दिवसांनी तोच रिपीट होणार, म्हणजे 7 दिवसांनी परत मंगळवार रिपीट होणार. दॅट्स इट. समजलंय का? आलंय लक्षात? ठीक आहे. त्यानंतर पहा काय सांगितलंय. प्रियंका हिचा जन्म शनिवारी दिनांक 4 सप्टेंबर 1993 रोजी झाला, तर तिचा 3रा वाढदिवस कोणत्या वारी असेल? पहा बरं का. आता 1900 किती आहे? 93. नंतर तिचा पहिला बर्थडे कधी आला? 94, 95 आणि 96. मग इथं तिचा पहिला बर्थडे, इथं तिचा दुसरा आहे आणि इथं तिचा तिसरा आहे. 93 पासून इथं येताना किती दिवस वाढणार? 1 दिवस काय जाणार? पुढे जाणार. 94 पासून 95 कडे यायला परत किती दिवस पुढे जाणार? 94 कोणतं वर्ष आहे? लीप इयर आहे का? 94 लीप इयर आहे का? 94 लीप इयर आहे का? नाही. नक्की? पहा. ओके, म्हणजे किती दिवस? परत 1. 95 पासून 96 कडे जायला 1. बरोबर आहे. पण 96 काय? आणि सप्टेंबर फेब्रुवारी महिना होऊन गेला ना. आता फेब्रुवारी महिना झाला ना. म्हणजे टोटल किती दिवस? टोटल दिवस किती? आता इथं किती पकडणार आपण? 2 पकडणार. का बरं तुम्ही 2 पकडणार असं मला विचार.
2 का पकडणार आपण? खरं तर पाहायला गेलं तर किती दिवस वाढले पाहिजेत? 3च, पण वाढताना किती दिवस इथं वाढतात? 4 का? कारण परत तिचा पुढचा बर्थडे कधी असणार आहे? 96. 96 हे वर्ष कोणतं वर्ष आहे? लीप वर्ष. 96 हे वर्ष कोणते? लीप. आणि 96च्या पण कोणत्या महिन्यात येते? सप्टेंबर. लीप वर्ष असणं म्हणजे कोणत्या महिन्यात दिवस वाढतो? फेब्रुवारी महिन्यात. आणि सप्टेंबर मध्ये पोहोचायचं 96चा, याचा अर्थ फेब्रुवारी होऊन गेला ना. लक्षात आलं का? दिवस वाढतो म्हणजे काय? 29 मुळेच दिवस सगळे पुढे ढकलले जातात ना. म्हणून इथं आपण किती पकडणार? 2. म्हणजे टोटल दिवस किती आले? 4. कोणता वार होता? शनिवार. शनिवार पासून 4 दिवस मोजा. कोणता वार आला? रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार. आलं लक्षात? समजलंय? नक्की? डन? ओके. त्यानंतर पुढे आलो काय? 1996 ची सुरुवात सोमवार. 1996 ची सुरुवात सोमवारी झाली असेल तर 99 ची सुरुवात कोणत्या वाराने होईल? पाहता 96, 97, 98, 99. इथून इथं आलो 96 पासून इथं 2, इथून इथं 1, इथून इथं 1, म्हणजे परत किती आले? 4. बरोबर ना? 96 ची सुरुवात कधी झाली? सोमवार. मग पुढचं वर्ष 96 हे कोणतं वर्ष आहे? 96 हे कोणतं आहे? लीप. लीप वर्ष असल्यामुळे पुढचा जो दिवस असणार, पुढच्या वर्षाचा जो दिवस असणार तो 2 दिवसांनी काय केला? पुढे ढकलला. 97 पासून 98 कडे येताना दिवस 1 ने पुढे ढकलला. 98 पासून 99 पर्यंत 1 दिवसांनी तो पुढे ढकलला. म्हणजे टोटल किती दिवसांनी पुढे दिवस ढकलला? 4 दिवसांनी. सुरुवात कधी झाली होती? सोमवार. सोमवार पासून 4 दिवस मोजा आता. बरोबर आहे? लीप वर्ष असेल तरच दिवस कितीने ढकलतो? 2 ने. अदरवाइज दिवस कितीने ढकलतो? 1 वर्षाने, सॉरी 1 दिवसांनी. हा आता नाही हे पहा ना, इथून इथे यायला 2, इथून इथं जायला 1, आणि परत इथून इथं आलात ना तुम्ही, हा 1, असे 4 झाले. आलं लक्षात? मग 4 दिवस सोमवार पासून मोजा. सोमवार, सॉरी मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. शुक्रवार ऑप्शन नंबर 2. आलं लक्षात? समजले? नक्की? डन? आलो आपण इथं. काय दिले पहा. आज रविवार आहे. आज कोणता वार आहे? रविवार. परवा 15 तारीख होती. परवा म्हणजे 1 दिवस सोडून ना. बरोबर आहे? म्हणजे आज जर रविवार आहे, 1 दिवस सोडून 15 तारीख होती. म्हणजे ईद 16 आणि इथं किती आज? 17. बरोबर ना? इथं 15 तारीख होती, परवा 15 तारीख होती, तर 3 दिवसानंतरची तारीख. 3 दिवसानंतर म्हणजे इथं किती झाले? 20. बरोबर आहे? आणि 3 दिवस इथं मोजले, 17 मध्ये 3 केले ना. 3 दिवसानंतरची, रविवार पासून 3 दिवस मोजा. सोमवार, मंगळवार, बुधवार. 20 आणि बुधवार. 20 आणि बुधवार. ऑप्शन नंबर 3. आलं लक्षात? ओके, सोपा प्रश्न होता. त्यानंतर काय सांगेल प्रश्न काय? 1 मार्च 2016 रोजी मंगळवार असेल. 16 कोणतं वर्ष आहे? लीप. बरोबर. 1 मार्च 2016 रोजी मंगळवार असेल तर 21 एप्रिल 2016 रोजी कोणता वार असेल? ओके, त्याच वर्षी विचारले. आता मार्च किती महिन्यांचा आहे? सॉरी किती दिवसांचा आहे? 31. त्यातली किती 1 तारीख गेली ना, म्हणजे राहिले किती दिवस मार्च मधले? 30. इथले किती दिवस पकडायचे? 21. म्हणजे टोटल दिवस किती आले? 51. म्हणजे मार्च किती दिवस पकडले तुम्ही? 30. आणि एप्रिलचे किती दिवस पकडले? 21. 30 का? कारण 31चा महिना आहे, 1 दिवस गेला, आणि तिथली डायरेक्ट डेट उचलायची पुढची. मग 51. 51 ला कितीने भागणार तुम्ही? 7 ने. किती होणार आहे? 7 7 49. म्हणजे उरले बाकी किती उरली? 2. म्हणजे दिवस कितीने पुढे गेला? फक्त 2 ने. मंगळवार पासून 2 दिवस पुढे मोजा. बुधवार, गुरुवार. गुरुवार दिसतोय ऑप्शन नंबर. आलं लक्षात? सिंपल आहे ना. आता सोपं वाटते. ओके, ठीक आहे. काय? एका लीप वर्षातील स्वतंत्र दिन शुक्रवारी असेल तर त्याच वर्षी प्रजासत्ताक दिन कोणत्या वारी? कोणता वार? प्रजासत्ताक दिन. आता पहा काय दिले तुम्हाला? रिव्हर्सचा प्रॉब्लेम दिलाय पहा. स्वातंत्र्य दिन दिलाय म्हणजे 15 ऑगस्ट, आणि
प्रजासत्ताक दिन, म्हणजे आपण काय आलो, रिवर्स आलो. ठीक आहे, कोणता वार आहे असं त्यांनी विचारलंय. ओके, मग आता इथं काय घेणार आहे तुम्ही, काय लिहिणार, जानेवारी, त्यानंतर फेब, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट. ओके ठीक आहे. आता इथं जानेवारी, जानेवारी तारीख किती आहे, 26, डायरेक्ट 26, बरोबर आहे, डन. पण 26 कसे म्हणायचे, 5च घ्यावं लागेल ना. बरोबर ना, जानेवारी किती दिवसांचा आहे, 31, बरोबर आहे. मग त्यातले 31 मधले किती गेले, 26 गेले ना आता. आणि ऑगस्टचा काय घ्यायचे, ऑगस्टचे किती घ्यायचे, 15. लक्षात आलं का हे, इथं किती घ्यायचे, 5. 26 जानेवारी ना, बरोबर आहे, इथं 15 ऑगस्ट आहे. ठीक आहे, फेब्रुवारी किती, लीप वर्ष असल्यामुळं 1, का, कारण 7 चोक 28, 1 उरला ना, लीप वर्ष त्यांनी दिलंय. मार्च मध्ये किती, 3, 31 दिवस आहेत ना, 31 दिवस आहेत, 7 चोक 28, 28 वजा करा. एप्रिल 2, 28 वजा करा. मे 3, जून 2, जुलै 3, सांगा 5 आणि 1 6, 6 आणि 3 9, 9 आणि 2 11 आणि 3 14 आणि 2 16 आणि 3 19 आणि 15 33, नाही 19 आणि 15 34, किती आले, 34. 34 ला किती वागलं, 7, 7 चोक 28, उरले किती, 6. पण 6 ला चिन्ह कोणतं, वजा, वजा चिन्ह का, कारण आपण काय जाणार आहे, रिवर्स सांगणार आहे. मग कोणता वार आहे, शुक्रवार, शुक्रवार पासून आता रिवर्स जायचं 6, कारण दिलंय शुक्रवार, कोणता दिवस दिलाय, ऑगस्टचा दिलाय, 15 ऑगस्टचा दिलाय, आपल्याला 26 जानेवारीचा काढायचा आहे. आलं लक्षात, मग घेताना आपण सिस्टीम आपलीच फॉलो केली, फक्त आता आपण काय जाणार, इथून मागे आपण काय जात होतो, पुढे जात होतो, आता काय करणार आहे आपण, फक्त मागे आलेल्या उत्तराला फक्त वजा चिन्ह लावा. ओके, म्हणजे आता काय होणार, मागे जाणार, किती दिवस मागे जायचे, 6. ओके, शुक्रवार पासून एक दिवस पाहिला कोणता, शुक्रवारच्या आधीचा, गुरुवार, बुधवार, मंगळवार, सोमवार, रविवार, शनिवार, कोणता वार आहे, शनिवार. लक्षात आलं, म्हणजे अशी रिवर्सचेही प्रश्न तुम्हाला विचारले जातात, त्यावेळेस महिन्यांचे अख्खे दिवस लिहायची गरज नाही. म्हणजे बेसिक कन्सेप्ट काय काय शिकला तुम्ही, कोणत्याही महिन्यात 1 तारखेला जो वार येतो तो 7 दिवसांनी पुन्हा रिपीट होतो. लीप वर्ष जर मधलं वर्ष आलं तर काय करतो आपण, 1630, 1650, 1600 असं जर वर्ष आलं तर आपण काय करतो, 4ने डिवाइड करतो. डायरेक्ट जर शतक दिलं असेल 1600 1500 तर 400 डिवाइड करतो, तर ते लीप वर्ष असतं. त्यानंतर आपण काय कोणती कन्सेप्ट शिकलो, वर्षाची, ह्या वर्षी जो दिवस चालू होतो तो पुढच्या 1 जानेवारीला जो दिवस असतो तो पुढच्या वर्षी 1 दिवसांनी पुढे जातो, पण हे वर्ष जर लीप वर्ष असेल तर तो दिवस 2 वर्षांनी पुढे जातो. सरळ पुढचे महिने विचारले तर आपण काय करतो, दिवस पुढे ढकलतो, आणि जर मागचे विचारलं तर आपण वजा करतो, एवढंच. म्हणजे त्या दिवसापासून काय जातो, मागे जातो, असं हे दिनदर्शिका आहे. आता ह्याच्या पुढच्या पार्टमध्ये आपण शिकणार आहे का, कोणताही दिवस विचारलं, कोणतीही तारीख विचारली तर त्या दिवशीच्या तारखेचा दिवस कसा काढायचा, हा याच्यापेक्षा थोडासा वेगळा पार्ट. आता आपण वेगळा पार्ट शिकलो. याच्यात दुसरा पार्ट काय, जर डायरेक्ट एखादी तारीख देतात, म्हणजे तुमच्या जन्माची तारीख फॉर एक्झाम्पल, आणि त्या दिवशी कोणता वार होता हे काढायचं कसं, याची पण एक ट्रिक आहे, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू.